नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांच्या पालकांनो, 10वीच्या रिझल्ट नंतर नेमकं करायचे काय? ज्या पॅरेंट्सचं ठरलं की नाही आम्हाला सायन्समध्ये करिअर करायचं आहे स्पेसिफिकली, हा त्यांच्यासाठी व्हिडिओ असणार आहे. जरी तुमचं ठरलं असेल सायन्समध्ये मला हे JEE नीट किंवा आणखी NDA नाटा वगैरे अशा टाईपच्या एक्झाम्स तरी देखील तुम्ही हा व्हिडिओ बघा, आणखी बाकीच्यांशी शेअर करा, जेणेकरून तुम्हाला सायन्स नंतरचे सगळे ऑप्शन्स ओपन राहतील, त्याची डिटेल्ड माहिती भेटून जाईल. एक करिअर काउन्सिलिंग टाईपचं एक छोटंसं सेशन आहे. याच्यामध्ये काही जरी डाऊट असेल तर तुम्ही खाली कमेंटमध्ये करू शकता, कमेंट्स तुमच्या, आणि त्याच्यावरती मी प्रतिक्रिया करेल किंवा सेपरेट व्हिडिओ बनवेल. विद्यार्जन सायन्स अकॅडमी मार्फत मी सतीश काळे बोलतो. विद्यार्जन सायन्स अकॅडमी वन ऑफ द लिडिंग इन्स्टिट्यूट आहे पुण्यामधील JEE नीट आणि CET साठीचा. बघूया आपण या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये काय डिस्कस करायचं आपल्याला. तर आपल्याला डिस्कस करायचे की सायन्स इन्क्लाइंड स्टुडंट्सविषयी सगळी माहिती. मग याच्यामध्ये मी डिप्लोमा कोर्सेसविषयी सुद्धा माहिती सांगेल तुम्हाला, आणि 11वी 12वी ज्यांना डिप्लोमा नाही करायचं, ज्यांना 11वी 12वी करायचं आहे, अकॅडमिक्स म्हणा किंवा डिग्री फोकस्ड स्टुडंट्सची सुद्धा माहिती सांगेल मी. आणि तुमचा करिअर स्कोप, एलिजिबिलिटी, पाथवे याच्याविषयी सुद्धा आपण शॉर्टमध्ये बोलूयात. सो व्हिडिओ शेवटपर्यंत निश्चितपणे बघा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होऊन जाईल. आता सर आमचं 10वी झालं आहे, आता आम्हाला डिप्लोमा कोर्सेस करायचे आहेत. बरं, डिप्लोमा कोर्सेस कोणी करावे, कोणा स्पेसिफिकली या कोर्सेसला जावं की ज्यांना जॉबची लवकरात लवकर गरज असते, रिक्वायरमेंट असते, स्पेसिफिकली ती एक कॅटेगरी झाली, किंवा ज्यांना डिप्लोमा करून डबल आणखी इंजिनिअरिंग करायचं आहे पण हा लॉंग वे ठरतो. बघूया आपण कसा. CR डिप्लोमा पाथवेचा एक ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला देत आहे. हे बघा, जॉईन आफ्टर द 10th विदाउट गोईंग टू द 11th 12th. 11th 12thला जाण्याची गरज नाही आहे तुम्हाला, ना 11thचं फिजिक्स केमिस्ट्री काहीच नको आहे. बरं, याचा ड्युरेशन किती असतो? स्पेसिफिकली 3 वर्षांचा हा डिप्लोमा कोर्स असतो. बरं, याच्यामध्ये फोकस काय असतो बरं? तर स्पेसिफिकली ह्या डिप्लोमामध्ये प्रॅक्टिकल आणि टेक्निकल स्किलला जास्त फोकस दिला जातो. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल वगैरे वगैरे वगैरे. आता डिप्लोमा झाल्यानंतर या पर्टिक्युलर विद्यार्थ्यांचं करिअर 18व्या किंवा 19व्या वर्षामध्ये स्टार्ट होऊन जातं. 18व्या किंवा 19व्या वर्षामध्ये स्टार्ट होतं. यांना कुठे ऑप्शन्स असतात बरं? डिप्लोमा झाल्यानंतर कुठे ऑप्शन्स असतात? कंपन्यांमध्ये ऑप्शन्स असतात यांना. इवन यांना गव्हर्नमेंटच्या जॉब्समध्ये पण ऑप्शन्स असतात. काहीशे ऑप्शन्स असतात गव्हर्नमेंटच्या जॉब्समध्ये, कारण बऱ्याचशा वेळेस स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वॅकन्सीज निघतात आणि त्यावेळेस तिथं एलिजिबिलिटी मेन्शन असती, डिप्लोमा इन मेकॅनिकल, डिप्लोमा इन सिव्हिल, डिप्लोमा इन धिस अँड दॅट, अशा टाईपचे ऑप्शन्स या पर्टिक्युलर स्टुडंट्सला मिळतात. किंवा हे स्टुडंट जे असतात ना, डिप्लोमाले स्टुडंट्स डायरेक्टली इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला पण जाऊ शकतात. डिरेक्टली आफ्टर कम्प्लिशन ऑफ डिप्लोमा तुम्ही इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला ॲडमिशन्स घेऊ शकतात. या टाईपचे ऑप्शन असतं. डिप्लोमाचा करिक्युलम थोडासा मोठा असतो, निश्चितच असतो ॲज कम्पेअर टू 11th 12th. प्रॅक्टिकल्स वगैरे ह्या त्या गोष्टी असतात. ओके, बरं, कुठले पॉप्युलर डिप्लोमा प्रोग्राम्स आहेत सर? हे बघा, डिप्लोमा प्रोग्राम्समध्ये आपण जर बघितलं, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, हे तुम्ही नेहमीच ऐकत आलेले आहात, बरोबर ना? मग त्याच्यामध्ये पॉलिटेक्निक म्हटल्यानंतर मग डिप्लोमाचे इथं वेगवेगळे ऑप्शन्स असतील तुम्हाला. आणखी काहीसं तुम्ही हे ऐकून असाल की सर डिप्लोमा इन कम्प्युटर सायन्स किंवा IT स्टँड्स फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, म्हणजे ज्यांना सॉफ्टवेअर इंजिनियर बनायचं आहे त्यांच्यासाठी काही स्पेशल कॉलेजेसमध्ये डिप्लोमा कोर्सेस आहेत असे काहीसे. ओके, DMLT आहे सर, मेडिकल लॅब टेक्निशियन्स म्हणून आपण वर करू शकतो, किंवा अशा टाईपचा कोर्स आहे. डिप्लोमा हा रेडिओलॉजीमध्ये पण असू शकतो. डिप्लोमा ॲग्रिकल्चर सायन्समध्ये पण असू शकतो. ॲग्रिकल्चर सायन्समध्ये सुद्धा डिप्लोमा आहेत. किंवा IT कोर्सेस आहेत ना, किंवा काही डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेस आहेत, काही कम्प्युटर ॲप्स डेव्हलपमेंटचे कोर्सेस असतील. हे पॉप्युलर डिप्लोमा प्रोग्राम्स आहेत. पॉप्युलर शॉर्ट टर्मचे काही, आणि त्यामध्ये काही लॉंग टर्मचे म्हणजे काही 3 वर्षापर्यंतचे डिप्लोमा कोर्सेस असे आहेत. हे झाले आपले डिप्लोमा नंतरचे ऑप्शन्स. बरं, ठीक आहे सर, डिप्लोमाला एलिजिबिलिटी काय असते आणि त्याचा काय स्कोप आहे बरं? मी आत्ता बोलल्याप्रमाणे हे बघा, डिप्लोमाची एलिजिबिलिटी असते 10th पास. आपण जर बघितलं तर बाबा, चांगल्या कॉलेजला एक मिनिमम 50% म्हणा मॅथ्स सायन्सचं प्रिफरन्स असतं तुमचं 10वीला तुम्हाला मॅथ्स सायन्स पाहिजेच असतं, आणि आहेच आपल्याकडं 10th नंतर महाराष्ट्रामध्ये. सो मिनिमम 50% तुम्ही जाऊ शकता बाबा, तिथे कमीत कमी 50% अपेक्षित आहेत, नाही चांगले कॉलेजेससाठी. मग एंट्री कशी भेटते बरं तुम्हाला हे डिप्लोमा कॉलेजेसला? सर काही तर टॉप कॉलेजेस आहेत, काही ते एकदम ॲव्हरेज कॉलेजेस आहेत. तर अशा सगळ्या कॉलेजेसला तुम्हाला एंट्री भेटणार आहे तुमच्या 10वीच्या पर्सेंटेजप्रमाणे. बरं सर, काय स्कोप आहे आम्ही डिप्लोमा कंप्लीट केला, ॲज अ ज्युनियर इंजिनियर म्हणून तुम्ही जॉईन करू शकता कंपन्यांमध्ये, किंवा काही स्टेट गव्हर्नमेंटच्या जॉब्समध्ये किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉब्समध्ये. पण स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉब्समध्ये तुम्ही डायरेक्ट डिप्लोमा नंतर नाही जाऊ शकत. तुम्हाला प्रॉपर एक त्यांची टेस्ट द्यावी लागते. एक्झाम्पल काय पण असू शकतं. एखादा गव्हर्नमेंटचा जॉब आला तर त्या पर्टिक्युलर गव्हर्नमेंटच्या जॉबसाठी एक परीक्षा असते, JEE म्हणतो आपण त्याला,
ज्युनियर इंजिनिअरची परीक्षा असते वगैरे वगैरे. मग अशा टाईपचे ऑप्शन्स असतात तुम्हाला. बरं, मग नाहीतर मग काय सर हे काहीच नको आहे मला, हे असं काहीच नको आहे मला, डायरेक्टली लॅटरल एंट्रीचा ऑप्शन असतो तुम्हाला सेकंड इयरला. इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला ते पण कशावरती अवलंबून असतं, तुमच्या डिप्लोमाच्या मार्क्सवरती अवलंबून असतं. जेवढे चांगले मार्क्स असतील तुम्हाला डिप्लोमाच्या कोर्सेसमध्ये तर तेवढं तुमचं चांगलं कॉलेज भेटण्याचं ऑप्शन इथून तयार होतं. मग तुम्ही काय करू शकता, पुढे बी किंवा बीटेक करू शकता. तुमच्यासाठी 3 वर्षांचं बी किंवा बीटेक असणार, कारण तुम्ही सेकंड इयरला डायरेक्टली एंट्री घेत आहात. डिप्लोमा कंप्लीट केल्यानंतर म्हणजे डिप्लोमा 3 वर्षांचा आणि नंतर इंजिनिअरिंग 3 वर्षांची, मग झाले टोटल 6 वर्ष. हे असं टाईपचं एक ऑप्शन आहे. आता ज्यांना असं ऑप्शन नको आहे, मग त्यांनी काय करायचं, तर त्यांच्यासाठी मग 11वी 12वी असतं आणि प्लस मग इंजिनिअरिंग असतं. 11वी 12वी 2 वर्ष, इंजिनिअरिंग 4 वर्ष, यांच्यासाठी सुद्धा 6 वर्ष. मग तुम्ही हे लॉंग टर्म का बरं बोलले सर, कारण तुम्हाला एक्झॅक्टली प्रॅक्टिकल ओरिएंटेड गोष्टी डिप्लोमामध्ये शिकायला भेटतात आणि तुम्ही लॉंग टर्म एक्सपोजरमध्ये राहतात त्या टेक्निकल गोष्टींच्या. हे असं ऑप्शन बऱ्याच जणांना पसंतीचं असतं. काही ना हे ऑप्शन नको असतं, कारण त्यांना जायचं असतं कुठं जायचं, IIT मध्ये जायचं असतं, NIT मध्ये जायचं असतं. मग त्यासाठी तुम्हाला मात्र वेगळंच करिअर गोल आहे आणि करिअर पाथ आहे. स्टील डिस्कस करूया आपण नोटेबल डिप्लोमा इन्स्टिट्यूट्स कुठले आहेत बरं. तर आपण म्हणतो ना, हे गव्हर्नमेंट पॉलिटिक कॉलेजेस जे की स्टेट रन असतात, ते स्वतः त्यांना स्टेट रन करतात, किंवा प्रायव्हेटसुद्धा आहेत. आरो पॉलिटेक्निक असेल, ग्राफिक इरा युनिव्हर्सिटी वगैरे असे पण काही ऑप्शन्स आहेत आपले. महाराष्ट्रामध्ये पण आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर पण आहेत. इवन पॅरामेडिकलमध्ये सुद्धा ऑप्शन्स आहेत. पॅरामेडिकलमध्ये सुद्धा आपण DMLT ऐकूनच आहोत किंवा रेडिओलॉजी ऐकूनच आहोत. काही सर्टिफाईड हॉस्पिटल्समधनं तुम्हाला हे भेटून जातात, हे काही सर्टिफाईड हॉस्पिटल्समध्ये भेटून जातात. किंवा ITIचं ऑप्शन आपण जे बोलतो त्यामध्ये ITI पुसा असेल किंवा ITI मुंबई आपण जे बोलतो ना गव्हर्नमेंट, हे सुद्धा ऑप्शन्स याच्याच इक्विव्हॅलंट किंवा याच्यासारखेच कन्सिडर केले जातात. हे झालं आपलं 10वी नंतर डिप्लोमामध्ये करिअर करण्याचं ऑप्शन. बरं ठीक आहे सर, हे नाही करायचं आम्हाला, काही अडचण नाही का, आम्हाला काय दुसरं ऑप्शन्स आहे, तर ऐकून घ्या तुम्ही व्यवस्थितपणे. तुम्हाला 11वी 12वी त्यामध्ये सायन्समध्ये, स्पेसिफिकली मी बोलत आहे सायन्समध्ये. बरं याच्यामध्ये काय आहे, तर तुम्हाला माहिती आहे स्पेसिफिकली 11वी 12वी आपण कशासाठी घेतो, तर हा अकॅडमिक रूट फॉर लॉंग टर्म डिग्री म्हणू शकतो आपण. लॉंग टर्म म्हणजे काय, फार 10 वर्षांची नसते, एक 4 वर्षाचा डिग्री प्रोग्राम्स, 4 वर्षाचा डिग्री प्रोग्राम्स किंवा 5 वर्षाचा असतो. मेडिकलमध्ये 5 वर्ष म्हणा आणि आपल्या इंजिनिअरिंगमध्ये किंवा बाकी इतरत्र एक 4 वर्षाचा म्हणू शकतो तुम्ही. ओके, याचा ड्युरेशन 11वी 12वीचं ड्युरेशन किती असणार, 2 वर्षांचा ड्युरेशन आहे. ओके, बरं हायर एज्युकेशनला किती लागणार, तर हायर एज्युकेशनला जर आपण छोटे मोठे कोर्सेस, डिग्री कोर्सेस जर पकडले तर काही डिग्री प्रोग्राम्स असतात 3 वर्षांचे, काही असतात मॅक्सिमम 5 वर्षांचे. एक 3, 4, 5 वर्षांच्या डिग्री प्रोग्राम्सला तुम्ही 11वी 12वी नंतर जाऊ शकता. 11वी 12वी नंतर स्पेसिफिकली सायन्समधनं खूप सगळे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत, खूप सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, त्यात काही प्रश्नच नाही आहे. नंतर याच्यामध्ये हे फाउंडेशन फॉर, बरं हे 11वी 12वी सायन्समधनं आपण कुठे जाऊ शकतो सर, तर तुम्ही एक तर इंजिनिअरिंग प्रोग्राम्सला जाऊ शकता, सगळ्याच टाईपच्या इंजिनिअरिंग प्रोग्राम्सला जाऊ शकता, जवळपास सगळ्याच टाईपच्या मेडिसिनल प्रोग्राम्सला जाऊ शकता आणि काही स्टुडंट्स आणखी रिसर्च प्रोग्राम्सला सुद्धा जाऊ शकतात, काही स्टुडंट्स रिसर्च प्रोग्रामला सुद्धा जाऊ शकतात, म्हणजे रिसर्चचे ऑप्शन्स पण याच्यामध्ये आहेत. आता सायन्स सब्जेक्ट्समध्ये काय ग्रुपिंग असली पाहिजे सर, आम्ही काय घ्यायला पाहिजे एक्झॅक्टली सायन्समध्ये. काही स्टुडंट्सला वाटतं सर आम्हाला PCM घ्यायचं आहे, काही वाटतं नाही सर आम्हाला PCB घ्यायचं आहे, किंवा काहींना वाटतं PCMB असावं. आता प्रत्येकानं काय घ्यावं तर याचा एक ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला देतो, जेणेकरून खूप चांगली आयडिया येऊन जाईल तुम्हाला तुमच्या करिअर पाथविषयीची. PCM म्हणलं की काय आलं, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स हे ऑप्शन असतं, ही ग्रुपिंग नंबर 1. PCB म्हणलं की फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि PCMB म्हणलं की मॅथ्स आणि बायोलॉजी दोन्ही सोबतच आले. ध्यानात ठेवा, जनरली आपल्याला 11वी 12वीला 6 विषय असतात. बायफोकल म्हणलं तर 5च विषय असतात. बायफोकल म्हणलं की 5च विषय असतात. जनरली बायफोकलमध्ये काय असतं माहिती आहे, हे फिजिक्स केमिस्ट्री हे तर असं तुमचं फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स इंग्लिश हे तर जवळपास, जर तुम्ही हा ग्रुप घेतला तर बरं, हा ग्रुप घेतला तर तुमच्याकडे ऑप्शन असतं इथं CS चं. मग त्याच्यामध्ये CS1 आणि CS2 असे ऑप्शन्स असतात, की ज्याच्यामध्ये CS म्हणलं की कम्प्युटर सायन्स, त्याच्यामध्ये प्रॅक्टिकलला खूप जास्त मार्क्स असतात, जवळपास 100 मार्क्स असतात आणि बाकी 100 मार्क्सची आणखी परीक्षा असते. मी एक जस्ट ऑप्शन तुम्हाला सांगितलं आहे बरं हे, नाहीतर तुम्हाला 6 विषय असतात. 6 विषय असतात 11वी 12वीला, 6 विषय. 5 विषय हवे असतील तर हे बायफोकल असतं. बायफोकलचे बाकीचेही बरेचसे ऑप्शन्स आहेत, मेडिकल फील्डचे, क्रॉप सायन्स वगैरेचे पण ऑप्शन्स आहेत. मी फक्त एवढं सांगितलं, ठीक आहे.
बरं, ज्यांना वाटतंय नाही सर मला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्समध्येच करिअर करायचं किंवा मला हेच घ्यायचं, मला बायोलॉजी नको आहे, मला आवडत नाही ते, बरं ठीक आहे. हे कशासाठी आयडियल असतं बरं, तर जनरली ज्यांना इंजिनिअरिंगमध्ये जायचं आहे किंवा आर्किटेक्चरमध्ये करिअर करायचं आहे किंवा इवन ज्यांना NDAमध्ये जायचं आहे, NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी, किंवा इवन पायलटचे ऑप्शन्स ज्यांना ट्राय करायचे आहेत, त्यांच्यासाठी हे आयडियल असतं. PCM आयडियल फॉर दिस पर्टिक्युलर कोर्सेस. बरं, मग याच्यासाठी काय लागतं, रिक्वायर स्ट्रॉंग ॲनालिटिकल अँड मॅथ ॲप्टिट्यूड. म्हणजे ह्या मुलांचं मॅथमॅटिक्स चांगलं पाहिजे म्हणजे पाहिजेच, कारण मॅथ्स जेवढं चांगलं असेल त्यांना फिजिक्सलाही फायदा होणार आणि त्यांना केमिस्ट्रीलाही फायदा होणार, कारण कॅल्क्युलेशन्स तर फिजिक्समध्ये पण आहेत, केमिस्ट्रीमध्ये पण आहेत. ओके, आता या टाईपचे स्टुडंट्स कुठल्या एंट्रन्स एक्झाम्स देऊ शकतात, ज्यांनी PCM घेतलं. PCM सोबत बाकी तुम्ही काय पण घ्या, मग तुमच्या कॉलेजमध्ये जे अवेलेबल असेल ते आता तुम्ही घेणार आहात ना. बरं, हे स्टुडंट्स एक तर MST-CETला जाऊ शकतात. MST-CET तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रापुरती ही मर्यादित एक एंट्रन्स एक्झामिनेशन आहे. MST-CETला जाऊ शकतात किंवा JEEला जाऊ शकतात, जे की ऑल ओव्हर इंडियामध्ये ॲप्लिकेबल आहे. इवन त्याच टाईपमध्ये नॅशनल लेवल एक्झाम्स आहे, नाटा स्पेसिफिकली ज्यांना डिझायनिंगमध्ये करिअर करायचं आहे, NDA ज्यांना डिफेन्स एक्झाम्समध्ये करिअर करायचं आहे, किंवा BITSAT एक इंजिनिअरिंगचाच फॉर्मॅट आहे. बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्सेसमध्ये ज्यांना करिअर करायचं आहे ते ऑप्शन्स आहेत. ते एक प्रायव्हेट आहे, प्रायव्हेट ओन्ड इन्स्टिट्यूट आहे बिर्लाद्वारे, आणि बस त्यांची ती एंट्रन्स एक्झाम असते आणि त्याचं हे BITSAT हे नाव असतं. BITSAT हे नाव कशाचं आहे, एंट्रन्स एक्झामिनेशनचं नाव आहे. त्यांच्या कॉलेजला स्पेसिफिकली जर आपल्याला कुठले सायन्समध्ये किंवा इंजिनिअरिंगमध्ये जर कोर्सेस करायचे असतील त्यासाठीच आहे. हे बघा, चूजिंग PCM जर तुम्ही चॉईस करत असाल तर, नाही सर मला PCM मॅथमॅटिक्स नको आहे, नकोच मला फार भीती वाटते वगैरे वगैरे, मला पहिल्यापासूनच बायोलॉजी आवडतं सर, तर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी कशासाठी आयडियल हे, मेडिसिनल कोर्सेसमध्ये. मेडिसिन म्हणजे BHMS BAMS वगैरे 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 बरंचसं काय काय आहे याच्यामध्ये. नंतर डेंटिस्ट्री असतं, दातांच्या रिलेटेडचे हे सगळ्याच गोष्टी. नंतर हे फार्मसी असतं, लाईक इन टर्म्स ऑफ मेडिकल आपण म्हणतो ना, हे B.Pharm D.Pharm वगैरे वगैरे, हे सगळे PCB थ्रूचे ऑप्शन्स भेटतात तुम्हाला. बरं, याच्यामध्ये तुम्हाला एक इंटरेस्ट असला पाहिजे लाईफ सायन्सेसमध्ये इंटरेस्ट असला पाहिजे. याच्यामध्ये काय कॅल्क्युलेशनचा मोठा पार्ट नाही, बट मेमोरायझेशन फार महत्त्वाचं आहे. मेमोरायझेशन ज्यांचं पाठांतर खूप स्ट्रॉंग असतं, लाईक झाडांची नावं, बॉडीच्या वेगवेगळ्या ऑर्गन्सची नावं, हे फार टिपिकल असतं काही स्टुडंट्स, त्यांना फार आवड असते, रस असतो याच्यामध्ये. तर स्पेसिफिकली यांच्यासाठीचा हा एक करिअर पाथ ठरतो. एंट्रन्स एक्झाम ह्याच्या थ्रू मी काय काय देऊ शकतो, तर याच्या थ्रू तुम्ही नीटची एक्झाम देऊ शकता. सगळ्यांनाच माहिती आहे नीट एक्झामिनेशन आहे 12वीला, ज्यांना स्पेसिफिकली मेडिकल कोर्सेसमध्ये करिअर करायचं आहे. MST-CET पण आहे सर याच्यामध्ये. येस, MST-CETमध्ये पण आहे. ॲग्रिकल्चरमध्ये तुम्हाला जायचं आहे PCB ग्रुप, फार्मसीमध्ये जायचं आहे PCB ग्रुप, तर येस महत्त्वाचं आहे. सर मला ह्या दोघांपैकी काहीच नको, तर तुम्हाला खूप चांगलं ऑप्शन हे पण ठरू शकतं आयझरचं. जसं की पुण्यामधलं एक इन्स्टिट्यूट आहे, वन ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट मानलं जातं रिसर्च प्रोग्राम्सला. स्पेसिफिकली ज्यांना रिसर्च करायचा आहे स्पेसिफिकली ह्या मेडिकल सायन्सेसमध्ये किंवा या कन्सेप्ट याच्या रिलेटेड ज्यांना करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी. बरं सर, नाही सर आम्हाला हे दोन्ही काही ठरलेलं नाही, तुम्ही जे सांगितलं सर हे PCB नाही ठरलं आमचं आणि PCM नाही ठरलं, आम्ही सध्या कन्फ्युजनच्या स्टेटमध्ये आहोत, कारण आम्हाला एक्झॅक्टली माहितीच नाही काय करावं कसं करावं, तर तुम्ही आम्हालाही येऊन भेटू शकता. या आपल्या सेंटरला, नारायणपेठ इथे सेंटरला भेटू शकता आणि फ्रीमध्ये तुमची काउन्सिलिंग करून घेऊ शकता. नाही तर मग तुम्हाला PCMB घ्या, PCMB घेऊन बाकीचे आणखी काही विषय घ्यायचे असतात तुम्हाला. आता हे काहीच ठरलं नाही, मग आम्ही काय केलं PCMB ठरवलं. PCMB कारण आम्हाला 11वी नंतर आमच्या काही स्ट्रेंथ ठरवायच्या आहेत. मला एक्झॅक्टली बायोलॉजी आवडतं का मॅथ्स आवडतं हे मला माहीत नाही, मग मी पुढे जाऊन ठरवणार आहे. मग PCMB सोबत तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता मग ह्या टाईपच्या स्टुडंट्सला खूप लवकरच ठरावं लागतं. नीटचं पण ऑप्शन असतं, JEEचं पण ऑप्शन असतं, पण सोबतच नीट आणि सोबतच JEE हे तुम्ही कधीच करू शकत नाही आहे, कारण दोन्ही नॅशनल लेवलचे एक्झाम्स आहेत आणि दोघांची टफनेस फार जास्त असतो. त्यामुळे तुम्हाला अगोदरच ठरवणं फार फायद्याचं तुमच्या ठरतं ॲक्च्युली. हे नाही सर, नाही आम्हाला असं काहीच करायचं नाही, JEE नीट करायचं नाही, मला पुढे प्युअर सायन्सेसमध्ये करिअर करायचं आहे, मग राहू द्या तुम्ही PCMB राहू द्या, काही अडचण नाही आहे. ठीक आहे, हे रिक्वायर स्ट्रॉंग टाईम मॅनेजमेंट अँड अकॅडमिक स्किल्स, ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित मानल्यानंतर तुमच्याकडे ह्या गोष्टी काहीशा असणं आवश्यक असतं, महत्त्वाचं असतं. बरं सर, PCMचे तुम्ही जरा आम्हाला डिटेलमध्ये करिअर पाथ सांगू शकता का बरं PCMचे? 100%. सी पहिलं ऑप्शन आहे तुमचं BTech किंवा B, किंवा बॅचलर इन टेक्नॉलॉजी किंवा बॅचलर इन इंजिनिअरिंग, हे सगळं इक्विव्हॅलंटच आहे, सेमच आहे. तुम्ही असं कन्फ्यूज नका होऊ की इकडं BTech आहे इकडं B आहे, हे BTech चांगलं आहे B, बिलकुल नाही. सगळ्या गव्हर्नमेंट एक्झाम्सला म्हणा किंवा सगळ्या कंपन्यांमध्ये म्हणा, हे दोन्ही इक्विव्हॅलंटच कन्सिडर केलं जातं. B अँड BTech हा जनरली 4 वर्षाचा प्रोग्राम असतो.
नंतर PCMच्या ऑप्शनसहित काही ना बॅचलर इन आर्किटेक्ट बनायचं आहे, आर्किटेक्चरमध्ये जायचं आहे, स्पेसिफिकली डिझायनिंगमध्ये. सिव्हिल इंजिनिअरिंग, आता एखादं घर बांधण्याच्या अगोदर तुम्हाला माहिती की ते सगळं डिझाईन करावं लागतं. अगोदर सगळ्या गोष्टी डिझाईन केल्या जातात ना, इथं हे इथं ते सगळं डिझायनिंग हे कोण करतं? आर्किटेक्ट इंजिनियर करतात. आता याच्यामधलाच इंजिनिअरिंगमधलाच हा ऑप्शन आहे, हा काही वेगळा नाही आहे. कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर सायन्समध्ये BTech किंवा BCA तुम्ही करू शकता बाबा. तुम्हाला माहिती नाही, याच्यामधला एक ऑप्शन आहे BTechचा किंवा मग BCA. BCA म्हणजे ज्यांना कम्प्युटर फील्डमध्येच पुढे करिअर करायचं आहे, ज्यांना इंजिनिअरिंग नको आहे, किंवा कधी कधी असंही होतं की बाबा कमी पर्सेंटाईल आल्यामुळं चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला नंबर नाही लागला, मात्र 12वी बोर्डला चांगले मार्क्स होते, त्यामुळे BCA चांगल्या कॉलेजमधून तुम्ही करू शकता कम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये. ओके, प्युअर सायन्सेसचं एक छान ऑप्शन असतं. ज्यांना सर इंजिनिअरिंग नको आहे, मला हे ते BTech पण नको आहे, BA आर्किटेक्ट हे काहीच नको आहे मला, तिन्ही ऑप्शन्स, मग त्यांना एखाद्या स्पेशल सब्जेक्ट्समध्ये BSc करायला ऑप्शन कधी अवेलेबल असतं. लाईक BSc इन फिजिक्स असतं, BSc इन मॅथ्स, BSc इन केमिस्ट्री, BSc इन ऑल दीज ऑप्शन्स असे अवेलेबल असतात ऑप्शन्स, की ज्यांना स्पेसिफिकली एका सब्जेक्टवरती होल्ड करून पुढे त्या सब्जेक्टमध्ये करिअर करायचं आहे, रिसर्च करायचा असतो किंवा टीचिंग फील्डमध्ये उतरायचं असतं, यासाठीचे हे ऑप्शन्स असतात. सर मला हे काहीच नको, मला देशसेवेसाठी किंवा माझं लहानपणीपासूनच ड्रीम होतं की मला लाईक ऑफिसर बनायचं आहे. यस, तुमच्यासाठी आहे NDA, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये जाऊ शकता, आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, हे सगळे ऑप्शन्स तुमच्यासाठी इथं अवेलेबल असतात. किंवा आणखी एक ऑप्शन आहे तुमच्यासाठी पायलटचं. पायलटमध्ये पण कुठलं? CPL किंवा AF. काय असतं बरे CPL आणि AF? सेपरेट लायसन्सेस लाईक अ कमर्शियल पायलट लायसन्स, एअरफोर्स पायलट, या टाईपमध्ये हे सगळ्या गोष्टी असतात. हे सुद्धा ऑप्शन्स काहींचे ऑलरेडी ठरलेले असतात बरं, बट संख्या मात्र अशा मुलांची कमीच असते. सर PCBमधनं काय काय करिअर ऑप्शन्स आहेत माझ्यासाठीचे? तर PCBमधनं अगोदरच काहींचं ठरलेलं असतं की नाही मला MBBS करायचं आहे किंवा BDSचा काहीसा इंटरेस्ट असतो. जर कधी कमी मार्क्स आले तर तुमच्यासाठी ऑप्शन असतं BAMSचं, नंतर BHMSचं ऑप्शन असतं किंवा BVSचं ऑप्शन्स असतात. हे डिपेंड्स कशावरनं? तुमच्या मार्क्सवरनं स्पेसिफिकली. आता पहिली प्रायोरिटी बऱ्याचशा विद्यार्थ्यांची काय असते? MBBS असते, किंवा काहींची पहिलीच प्रायोरिटी BDS पण असू शकते नामांकित कॉलेजेसमध्ये. हे सगळं कशामध्ये पॉसिबल आहे? PCBमधून पॉसिबल आहे. एक नीट एक्झामिनेशन्स तुम्हाला इथं अपियर करणं अत्यावश्यक असतं. बरं, PCB यामधनं तुम्ही B.Pharm पण करू शकता, BMLT पण करू शकता, BPT पण करू शकता, इवन BSc नर्सिंग हे सुद्धा कोर्सेस प्रिफर्ड आहेत PCB ऑप्शनमधनं. इवन हे दोन्ही जर ऑप्शन्स काहींचे नसतील तर काहींना स्पेसिफिक करिअर करायचे ॲज अ लेक्चरशिपमध्ये म्हणा किंवा आणखी फर्दर रिसर्चमध्ये म्हणा, तर इथंही आणखी एक ऑप्शन अवेलेबल आहे. एक आहे BSc मायक्रोलॉजी असेल, इवन बायोटेक्नॉलॉजीचं ऑप्शन असतं, किंवा स्पेसिफिकली झूलॉजीमध्ये सुद्धा तुम्ही तुमचं करिअर करू शकता. किंवा याच्यामध्ये अलाइड हेल्थसुद्धा आहे, इवन एन्व्हायरमेंटल हेल्थ सायन्समध्ये सुद्धा तुम्ही फर्दर स्टडी करू शकता आणि फर्दर तुम्ही त्याच्यामध्ये करिअर करू शकता. हे सगळं बरं. करिअर टाईमलाईनचं जर कंपॅरिझन केलं सर, आम्हाला कन्फ्यूज होत आहे, डिप्लोमा करावा का हे करावं? तर याच्यामध्ये थोडेसे मोठे मोठे गोल जर असतील आपले, तर तुम्हाला स्पेसिफिकली 11-12+ डिग्री प्रोग्राम हा जास्त रिकमेंडेड असतो असं मानतो आपण, कारण ह्याच्यामधनं बरेचसे ऑप्शन्स तुम्हाला खुले होतात. हे डिप्लोमामधनं स्पेसिफिकली तुम्हाला इंजिनिअरिंग टाईपचेच ऑप्शन्स अवेलेबल असतात. ज्यांचं PCB आहे त्यांना हे जास्त ऑप्शन आवडणार नाही आहेत, पण ज्यांना वाटतं की नाही सर मला कमी एज 18 to 19लाच मला जॉबची रिक्वायरमेंट आहे किंवा अशा टाईपचं मला करिअर करायचं आहे वगैरे वगैरे वगैरे, तर डिप्लोमा तर आहेच त्यांच्यासाठी अवेलेबल. कारण 18 ते 19 वर्षामध्येच तुम्हाला डिप्लोमा कंप्लीट करता येतो, त्या वयाच्या वेळेस तुम्ही कंप्लीट करू शकता आणि वगैरे वगैरे. आता 11-12+ डिग्री एज ग्रुप काय असणार आपला? हा 21 ते 23चा असतो आणि इकडे काय असतो? 18 ते 19चा असतो. हे डिपेंड्स करतं तुमच्या सगळ्या चॉईसेसवरती. मी याच्यावरती तुम्हाला अर्धा एक तास सांगेल, याच्यावरती पण अर्धा एक तास सांगेल, पण तुमच्या चॉईसेस काय आहेत त्यानुसार सगळं ठरवायचं आहे. लॉंग टर्म करिअर ग्रोथ. आता जर स्पेसिफिकली जर बघितलं आपण ह्या दोघांचं कंपॅरिझन, तर डिप्लोमा कशी अर्ली एंट्री आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा ही टेक्निकल एंट्री आहे किंवा टेक्निकल ग्रोथ याच्यामधनं तुमची जास्त दिसून येते. सो लॅटरल डिग्री ऑप्शन असतात का? आहे ना, याच्यामधनं डायरेक्टली इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला तुम्ही जाऊ शकता ना, बट इंजिनिअरिंगच्या सगळ्याच तुम्ही म्हणजे सगळ्याच इंजिनिअरिंगला तुम्ही जाऊ शकत नाही. IITs, NITs अशा टाईपचे काही ऑप्शन्स तुमचे ब्लॉक होतील इथनं. ज्यांना वाटतं की नाही मला गव्हर्नमेंट कॉलेजला जायचं आहे सर, इथं चांगल्या टॉपमोस्ट गव्हर्नमेंट कॉलेजला जाऊ शकतो का? जाऊ शकतात. CUPला जायचं आहे, जाऊ शकतात. मग तुमच्या डिप्लोमाच्या लास्ट इयरला किंवा तुम्हाला डिप्लोमामध्ये चांगले मार्क्स हवेत त्याच वेळेस तुम्हाला चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटतं.
तिथे सुद्धा रँकिंग लागते, तिथे सुद्धा कट ऑफ्स असतात, सगळ्या गोष्टी तिथं सुद्धा असतात. असं नाही की सर डिप्लोमा केला म्हणजे बस शॉर्टकट झाला इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला. नाही. 11th-12th लाईक अ प्रोफेशनल करिअर तुम्ही मानू शकता का, की डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट याच्यामधनं तुम्हाला खूप चांगलं सोपं जातं. हेच ऑप्शन सोपे जातात. हे स्टेम्स करिअर्स तुम्हाला ठरवायचे बाबा एक्झॅक्टली सायन्सेसमध्ये तुम्ही जर करिअर करत असाल तर ॲट द एंड तुमचे करिअर स्टेबल्स आहेत, हे फ्युचर प्रूफवाले करिअर्स आहेत. स्पेसिफिकली सायन्समधनं का तिकडनं नाही का, तिकडनं सुद्धा आहेत, पण असं एक जनरली कंपॅरिझन केलं जातं. सर हे टॉप इन्स्टिट्यूट्स कुठले आहेत बरं? आता इंजिनिअरिंग फील्डमध्ये जर तुम्हाला जायचं असेल लाईक कुठल्या एक्झाम्स आहेत, CET असते, MST CET एक्झाम आहे किंवा JEE एक्झाम असते. मग याच्यामधनं ह्या 2 मोठ्या एक्झाम्स आहेत इंजिनिअरिंगला जाण्यासाठीच्या. मग तुमच्याकडं IITs आहेत, NITs आहेत, CUP टॉपमोस्ट कॉलेजेस आहेत, VITs हे सुद्धा चांगले कॉलेजेस आहेत, टॉपमोस्ट CET मधनं भेटणारे हे कॉलेजेस आहेत आणि JEE मधनं भेटणारे कॉलेजेस आहेत. JEE मधनं मेन्स आणि ॲडव्हान्समधून भेटणारं टॉपमोस्ट कॉलेज तुमचं आहे IIT. मोस्ट ऑफ द स्टुडंट्सची एक ड्रीम असतं. बाकीचे फर्दर आहेतच आहेत. सर मेडिकलमधनं काय टॉपमोस्ट कॉलेजेस कुठले आहेत? एम्स, FMC आहे, MAMC आहे. एम्स तुम्हाला माहितीच आहे, ऑल इंडिया लेवलचं हे कॉलेज आहे, वन ऑफ द मोस्ट रिकग्नाइज्ड कॉलेज मानलं जातं. तसंच हे आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज पण सुद्धा आहे वगैरे. सायन्समध्ये तुम्हाला फर्दर करिअर करायचं, तुमचं असं काही ठरलं नाही आहे सर माझं PCMB आहे, मला पुढं सायन्समध्ये चांगलं करिअर करायचं आहे, तर तुमच्यासाठी आयझरचं बेस्ट ऑफ बेस्ट रिसर्च ऑप्शन आहे किंवा IISc सुद्धा आहे. आपण म्हणतो IISc बँगलोर टॉपमोस्ट इन्स्टिट्यूट आहे, इवन DU आहे, CMI आहे. हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला सायन्सेसमधनं अवेलेबल होतातच. ज्यांना हे 2 ऑप्शन्स नको आहेत, PCMB आहे माझं, मग मला इकडं करिअर करायचं, तर इकडं करिअर तुम्ही करू शकता. यांच्या स्वतःच्या एंट्रन्स एक्झाम्स असतात, बरंचसं काय. सर डिप्लोमा, मला हे ऑप्शन्स नाही. डिप्लोमामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब्स आहेत किंवा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक डिप्लोमाज आहेतच आहेत, तुम्हाला IIT वगैरे तर आहेतच हे ऑप्शन्स. सो अशा प्रकारे तुम्हाला करिअर सायन्सेसमध्ये जर करायचं असेल ना, तर खूप सगळे ऑप्शन्स आहेत जे की मी बरेचसे एक्सप्लेन नाही केले. प्युअर सायन्सेसमधले छोटे ऑप्शन्स आहेत असे काहीसे. ते जरी तुम्हाला हवे असेल तर तसं तुम्ही कमेंट करा. तुम्हाला कुठल्याही एखाद्या कोर्सविषयी जास्त डिटेलमध्ये जर नॉलेज द्यायचं हवं असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा आणि त्या प्रकारे मी तुम्हाला तिथं रिप्लाय करेल इन डेप्थ ॲज अ व्हिडिओ थ्रू. काहींचं असू शकतं की सर ते काय डिसाईड होत नाही, मला एक्झॅक्टली PCM करायचं आहे, PCB करायचं आहे की PCMB करायचं आहे, काय डिसाईड होत नाही. मला सायन्स तर घ्यायचं आहे, सायन्समध्ये करिअर करायचं आहे, बट डिसाईड होत नाही. तर हे बघा, एक्सप्लोर बोथ पाथ्स डीपली. एक्झॅक्टली दोन्ही गोष्टी डिटेलमध्ये बघा, तुमच्या आवडीनिवडी पण बघा, PCB आणि PCMचे करिअर ऑप्शन्स सगळे बघा बारकाईनं, किंवा PCMBचे पण करिअर ऑप्शन्स बघा बारकाईनं. नाही तर मग काय करा की सरळ काउन्सिलरशी किंवा मेंटरशी मदत घ्या. तुमच्याकडे कोणी जर असेल असे की ज्यांना सगळं माहिती आहे बाबा, त्यांची मदत घ्या. निश्चितच तुमचं हे डिसिजन किंवा तुमचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी, किंवा बेटर आम्ही आहोतच, फ्री ऑफ कॉस्टमध्ये आम्ही अवेलेबल आहोत. तुम्ही जस्ट सेंट्रल यायचं, व्हिजिट करायचं आणि आम्ही तुमची इथं मदत करू शकतो आणखी चांगल्या लेवलला. एक्झॅक्टली हे पण असतं बरं कधी की एक्झॅक्टली व्हॉट एक्साइट्स यू, तुम्हाला काय एक्झॅक्टली प्रफुल्लित करतं, प्रसन्न करतं की नाही मला असं बनायचं आहे, तसं बनायचं आहे वगैरे असे जनरली असतात ना आपले ऑप्शन्स, त्यानुसार पण तुम्ही ठरवू शकता. स्टे क्युरियस, कीप लर्निंग. हा तर ऑनगोईंग पाथ आहे की तुम्ही PCB घेतलं आणि PCM जरी घेतलं तर काही वायफळ नाही, व्यर्थ नाही होणार आहे. त्या क्षेत्रामध्ये तुम्ही कुठपर्यंत पण पोहोचू शकता, जाऊ शकता, कारण सगळ्याच ठिकाणावरनं ब्राईट फ्युचर आहे. करायचा आहे तुम्हाला जास्तीचा अभ्यास, ठरवायचं तुम्हाला तुमचं एम, आणि जर इन केस याच्यामध्ये जर तुम्हाला मदत लागत असेल तर निश्चित आम्हाला कॉल करू शकता, भेटू शकता वगैरे. याच्यामध्ये फॉर गायडन्स अँड क्लासेस यू कॅन कनेक्ट विद्यार्जन सायन्स अकॅडमी नारायणपेठ पुणे या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. एक स्लॉट देखील बुक करू शकता, किंवा आपले हे विद्यार्जन सायन्स अकॅडमीमार्फत जे कोर्सेस रन केले जात आहेत त्या कोर्सला तुम्ही जॉईन होऊ शकता. 2 जूनपासून लागलीच बॅचेस सुरू होत आहेत आपल्या, त्यामध्ये तुम्ही डेमो लेक्चर्सला येऊ शकता. 10 दिवस 15 दिवस तुम्ही डेमो लेक्चर्स करू शकता. सायन्सेसमधले क्लासेस आहेत आपले सगळे, आपल्याकडं सगळ्याच टाईपचे ऑप्शन्स आहेत सायन्समधनं. स्पेसिफिकली करिअरचे पण पाथ आम्ही तुम्हाला सांगणार, आणि बाकी तुम्ही 11th-12thमध्ये JEE, नीट आणि CET बोर्ड ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडं करू शकता. सगळ्या एक्सपर्ट्स फॅकल्टीच्या मदतीनं तुमचा करिअर नक्कीच घडणार आहे. थँक्यू स्टुडंट्स.